मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मंत्री शिरसाटांना आयकरची नोटीस। दुसरीकडे शिंदे दिल्लीत गेल्यानं चर्चेला उधाण। शिंदेंनी बडे नेते आणि वकिलांच्या भेटी घेतल्याची चर्चा। तर सरकारमधील गँगवॉरची कहाणी सांगितली असेल पटोलेंचा शिंदेंना टोला। जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर। तर या कायद्याअंतर्गत सरकार विरोधात बोलणाऱ्यांना अटक करणार नाही। विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठी आता 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी। राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। निवडणूक आता 3 टप्प्यात होण्याची सुद्धा शक्यता। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार। त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष। मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून आता विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी। अनिल परब यांच्याकडून गद्दार शब्दाचा वापर। तर बाहेर ये तुला दाखवतो शंभूराज देसाईंनी परबांना खडसावलं। नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकाचा धक्का लागल्याचा वरुण सरदेसाईंनी केला आरोप। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई सुरक्षा रक्षकावर संतापले। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या मागणीवर तोडगा। दरम्यान शेलू वांगणीमध्ये घरं नको असलेल्या सगळ्या कामगारांना अर्जदारांना मुंबईमध्ये घरं मिळणार। बैठकीत आश्वासन। परमबीर सिंग यांना खंडणी प्रकरणामध्ये सीबीआयकडून क्लीन चिट। सिंग आणि इतर पोलिसांवर 5 गुन्हे दाखल असल्याचं प्रकरण। तपासामध्ये तथ्य न आढळल्यामुळे क्लोजर रिपोर्ट। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेला राज ठाकरेंचा पाठिंबा। तर 2 ऑक्टोबरला मुंबईमध्ये होणाऱ्या कडूंच्या आंदोलनामध्ये बाळा नांदगावकर सहभागी होणार। मनसैनिक सुद्धा सहभागी होणार। बाळा नांदगावकरांची माहिती। शहापूरमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी। 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली। संस्था चालक आणि एक शिक्षिका मात्र अद्यापही फरार। तर गुजरातच्या बडोदा पूल दुर्घटनेतील बळींची संख्या आता 17वर। एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाकडून नदीच्या प्रवाहात 4 किलोमीटरपर्यंत शोध मोहीम। राज्यात महानगरातील पुलांचंही होणार स्ट्रक्चरल ऑडिट। कुंडमळा दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग। योग्य त्या उपाययोजनेच्याही सूचना। नागपुरात अतिवृष्टीमुळे 7,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। कापूस सोयाबीन या पिकांना मोठा फटका। प्राथमिक अंदाजानुसार शेतकऱ्यांचं जवळपास 400 कोटी रुपयांचं नुकसान। जळगावच्या चिंचोली गावाजवळ हॉटेलमध्ये गोळीबारात हॉटेल मालक गंभीर जखमी। जुन्या वादातनं गोळीबार झाल्याचा पोलिसांचा संशय। चित्रपटांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी प्रेक्षकांकडून सेवा कर आकारण्यास प्रतिबंध करणारा निर्णय रद्द। चित्रपटांचं ऑनलाईन तिकीट महागण्याची यामुळे शक्यता। हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ऍक्शन प्लॅन तयार। पायाभूत सुविधा मेट्रोची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा। फडणवीसांचे आदेश। तर पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती। नागपुरात शाळकरी विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम। टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। आतापर्यंत 55 वाहनांवर कारवाई। साताऱ्याच्या सडा वाघापूरमध्ये कार दरीत कोसळली। व्हिडिओ समोर। अपघातात चालक गंभीररित्या जखमी। सुदैवानं फोटो सेशनसाठी गाडीतनं खाली उतरलेले चौघे थोडक्यात वाचले। सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून ओळखला जाणार। मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा। सैनिक सामाजिक उपक्रम ऑपरेशन सिंदूर सारखे देखावे या ठिकाणी साकारण्याचा सल्ला। गुरुपौर्णिमेनिमित्त साईंचरणी आता 60 लाखांहून अधिकचं सुवर्णदान। सोन्याचे फूल आणि चांदीचे सुंदर नक्षीकाम असलेला हार सुद्धा साईंचरणी अर्पण। चेन्नईतील दाम्पत्याकडून हिरे जडित ब्रोच भेट। कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातल्या कॅप्स कॅफेवर गोळीबार। खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीनं स्वीकारली याची जबाबदारी। जपानमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे हाहाकार। पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित।
कांटो कोशीन टोकियोमध्ये मुसळधार, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्याही सूचना. मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.